हॅलो मुलांनो, अखंड आचार्य सप्ताहामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। मी योगेश सर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खूपच इंटरेस्टिंग असा टॉपिक, त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। बाळांनो, तुम्हाला माहित असेल तुमची एक्झाम जवळ आलेली आहे। हा टॉपिक तुमच्या एक्झाम साठी टोटल 14 मार्क्स साठी आहे विथ ऑप्शन। तर आजच्या सेशन नंतर आपण गॅरंटी करूयात या 14 मार्क्स पैकी एकही मार्क आपला जाणार नाही। त्यासाठी आपलं प्रिपरेशन चालू असेल, तेच आपण आता कंटिन्यू करतोय एक रिव्हिजन लेक्चर म्हणून। अल्सो आपण आपलं प्रेझेंटेशन कसं असावं या पण गोष्टी याच्यामध्ये बघणार आहोत। तर वेळ न घालवता आपण चालू करूयात आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। हा टॉपिक चालू करण्याच्या अगोदर आपण या टॉपिक मध्ये बघणार काय काय आहे रे या गोष्टी डिस्कस करूयात। ऑब्वियसली या टॉपिक मध्ये आपण सुरुवातीला बेसिक पासून चालू करणार आहोत। तर सुरुवातीला फर्स्ट गोष्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय असते किंवा त्याचा जनरल फॉर्म काय असतो। मला माहित आहे निम्म्यापेक्षा जास्त मुलांना हे सर्व माहित असेल, तरी पण आपण या गोष्टी रिवाइज करणार आहोत। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। ओके, रूट काय असतं काय नसतं ह्याही गोष्टी पूर्णपणे डिस्कस करूयात। आणि जरी एखाद्या मुलाला काहीच माहित नसेल क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं ते, तिथं पासून आपण आज या सेशन मध्ये गोष्टी घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत मेथड्स टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन। हा बाळांनो, मला माहित आहे तुम्हा सर्वांना एक मेथड अवघड जाती, ती म्हणजेच कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। बट मी प्रॉमिस करतो आजच्या सेशन नंतर ती मेथड तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही। ओके देन, त्याच्यानंतर आपण काय बघणार रे, नेचर ऑफ द रूट्स। नेचर ऑफ द रूट्स काय असते ते रिअल, इमॅजिनरी या सगळ्या गोष्टी रिवाइज करूयात आपण। त्याच्यानंतर आपण या सेशन मध्ये बघणार आहोत रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशिएंट। अच्छा, रूट्स अँड कोइफिशिएंट सम ऑफ अल्फा बीटा। अबे नाही का, सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काहीतरी असतं, त्या गोष्टी रिवाइज करून देतो। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं असेल ज्या वेळेस आपल्याला त्याचे रूट देतील। तुम्हाला फॉर्म्युला कदाचित आठवतही असेल, त्या पण गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या टॉपिक मध्ये जी गोष्ट आपण पाहणार आहोत ती गोष्ट म्हणजे ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। खूप जणांचा प्रॉब्लेम आहे की या टॉपिक मध्ये करायचं काय असतं हीच गोष्ट कळत नाही। बट आज यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम आयुष्यामध्ये कधीच नाही येणार। आणि लास्टला आपण घेणार आहोत PYQs। ओके देन, आपण चालू करूयात आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। ठीक आहे, हे बघा सुरुवातीचा फर्स्ट पार्ट आहे की स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। कसा असतो रे स्टँडर्ड फॉर्म, तुम्हाला सर्वांना माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म कसा असतो। ते दिसतं कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर सर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकारे दिसतं, ax² + bx + c इज इक्वल टू 0। एक कंडिशन पण असते सर, कोणती वाली रे, a शुड नॉट बी इक्वल टू 0। ओके देन, अच्छा अशा प्रकारचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे सर्वांना माहित आहे। ओके, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय बनवता येईल रे, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच असं इक्वेशन ते फक्त एकाच व्हेरिएबल मध्ये असेल। व्हेरिएबल म्हणजेच काय असतं रे, जो x y m काही पण असेल, ठीक आहे ना। आणि हे जे a b c आहे ते तुमचे कोइफिशिएंट आहेत। ते कोण आहेत तुमचे कोइफिशिएंट, ठीक आहे, कॉन्स्टंट असतील ते। आणि कंडिशन त्याने एकावरतीच एकाच कोइफिशिएंटला दिली, ते म्हणजेच कोणत्या, a शुड नॉट बी इक्वल टू 0। म्हणजे जर का तुम्हाला a वरती कंडिशन दिलेली आहे म्हणजेच b and c कसा दिलेला आहे रे, ते मोकळे आहेत। मोकळेत म्हणजेच काय रे, ते काही पण घेऊ शकतो। म्हणजे सर काही पण घेऊ शकतो का, तर काही पण नाही घेऊ शकत। a b c आपले कोण असणार आहेत, रियल नंबर। आशा करतो सर्वांना रियल नंबर म्हणजेच काय आहे ही गोष्ट माहित असेल। ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी रियल नंबर म्हणजेच बाळांनो -इन्फिनिटी पासून +इन्फिनिटी पर्यंत नंबर लाईन असते आपली, ठीक आहे ना। या नंबर लाईन वरती जे नंबर आहेत त्या सर्वांना बोलायचं रियल नंबर। किंवा तुम्ही असं म्हणू शकता की रूट मध्ये मायनसचा सोडून जे काय असतं त्याला बोलायचं रियल नंबर। म्हणजेच काय, रूट ऑफ -2 हा रियल आहे का रे, नाही। हा रियल आहे का रे, नाही। बट रूट ऑफ 2 हा रियल आहे का रे, हा रियल आहे। अशा गोष्टी मला चालतील। ओके, गोष्ट कळाली। तर मग गोष्ट कळाली असेल तर आपण ही गोष्ट पक्की झाली आहे की नाही ही गोष्ट बघूया, ठीक आहे। तर काही क्वेश्चन्स करूयात आपण याच्यामध्ये की आत्ताच आपण डेफिनेशन पाहिली, क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलायचं कुणाला असतं,
सर क्वाड्रॅटिक इक्वेशन एकाच व्हेरिएबल मध्ये असेल, बरोबर. क्वाड्रॅटिक इक्वेशनची मॅक्झिमम पॉवर 2 असेल. ओके, तर मला सांगा बाळांनो 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून यापैकी कोणकोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. फर्स्ट वाला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे किंवा इक्वेशन दिलेलं आहे ते आहे का रे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स? तर मला चेक करावं लागेल. तर कोणत्या व्हेरिएबल मध्ये आहे? एम या व्हेरिएबल मध्ये आहे. ओके, एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. बट जी इक्वेशन मध्ये आहे मॅक्झिमम पॉवर म्हणजेच काय? जो व्हेरिएबल आहे त्याच्या डोक्यावरती अबे किती आहे ते आहे 3. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय बोलते रे? की तुमच्या व्हेरिएबल मध्ये मॅक्झिमम पॉवर शुड बी 2. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का रे? नाही. ओके सर, करेक्टेड. मला सांगा मग सेकंड जो क्वेश्चन आहे हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? सर हे दिसताना क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही दिसत का? कारण की सर तुम्ही आताच बोलला की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हा असा आहे ना, मग हे तर कुठं आहे या फॉर्मॅट मध्ये? अरे बाळांनो, बट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म असा आहे, नो इश्यू. बट अशा फॉर्मॅट मध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कन्वर्ट करू शकतो का? ही गोष्ट जरा बघायची आपल्याला. म्हणजेच काय रे, की कंडिशन पाहिली आपण, दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन हे असं आहे. तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, की या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये बी ची टर्मच नाहीये. बट बी ची टर्म नाही आहे तर ती घेऊ शकतो का रे? म्हणजेच हे जे इक्वेशन आहे x² - 4 = 0, ही गोष्ट मी अशी पण लिहू शकतो ना बाबा, x² + 0 x - 4 = 0. अरे आलं ना त्या फॉर्मॅट मध्ये, ax² + bx + c = 0. याच्यामध्ये a कम्पेअर केला तर x² चा शेजारी किती असतो रे? 1 असतो. जर मी b कम्पेअर केला तर किती असणार आहे? 0. आणि लास्ट पार्ट c = किती असेल? -4. ओके सर, गॉट इट. त्याच्यानंतर आपण बघूया थर्ड इक्वेशन. हे राजांनो, हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? सर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. का नाही रे क्वाड्रॅटिक इक्वेशन? सर तुम्हीच तर बोलला क्वाड्रॅटिक इक्वेशनची मॅक्झिमम पॉवर 2 असते आणि ते फक्त एकाच व्हेरिएबल मध्ये असतं. हे आहे का रे एकाच व्हेरिएबल मध्ये? नाही. इथे किती व्हेरिएबल आहेत? 2 व्हेरिएबल आहेत. हा पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. ओके देन, मग आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊयात. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 इथे डिस्कस करूयात. क्वेश्चन आपल्याला असा दिलाय, x + 1/x = 4. ए बाळांनो, हा आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? सर हा पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. का नाहीये? सर तुम्ही सांगितलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हा असा आहे ना, मग ते तर या फॉर्मॅट मध्ये नाही आहे, तर याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलायचं कसं? अरे राजांनो, जरी हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये नसेल तरी पण काहीतरी करून आपण हे करू शकतो का रे अशा फॉर्मॅट मध्ये? ते बघायचं. जर करू शकलो तर बोलायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, जर करू नाही शकलो तर बोलायचं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. तर ऍक्च्युअली करायचं काय या इक्वेशन मध्ये? जो 1/x आहे तो दिसतो का रे चांगला खाली? नाही. तर या इक्वेशनला सगळीकडे x ने मल्टिप्लाय केलं तर या इक्वेशनला कन्वर्ट कशामध्ये करू शकतो आपण? x² + x ने मल्टिप्लाय केला, x × x किती असतं रे? x². x × 1/x किती बनेल? 1 = 4 × x किती बनेल रे? 4x. आणि हा जो 4x लेफ्ट हँड साइडला टाकला मी तर बनणार काय आहे रे? x² - 4x + 1 = 0. अबे झालं की या फॉर्मॅट मध्ये ax² + bx + c मध्ये. म्हणजेच जरी हे मला क्वाड्रॅटिकच्या फॉर्मॅट मध्ये दिसत नाही तरी पण हे माझं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके सर, नो इश्यू. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 ला ऑब्झर्व करा बाळांनो. क्वेश्चन नंबर 5 काय बोलतो रे? क्वेश्चन नंबर 5 बोलतो आपल्याला की तुमचा x² आहे प्लस दिलेला आहे 5 टाइम्स √x दिलेला आहे +2 = 3 दिलेला आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? सर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्मॅट मध्ये दिसते. म्हणजेच कसं रे? सर आहे ना, ax² + bx + c या फॉर्मॅट मध्ये मी कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच एकच व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर 2 आहे, याला बोलू शकतो मी क्वाड्रॅटिक इक्वेशन. अरे बट राजांनो, आपण क्वाड्रॅटिकचा जनरल फॉर्म असा बोललोय तर x ची पॉवर आहे ती कशी पाहिजे? चांगली. अबे पॉवर कशी पाहिजे? चांगली. आता मला सांगा बरं, इथं x √x आहे म्हणजे हे इक्वेशन तुम्ही असं लिहिता ना रे,
एक्स स्क्वेअर प्लस 5 टाइम्स एक्स ची पॉवर 1/2 प्लस, अच्छा तो लेफ्ट हँड साइडला आला तर बनणार काय रे आपला, जर 3 लेफ्ट हँड साइडला आला तर काय बनणार आहे माझा, याच्यामध्ये ते बनेल -1 इक्वल टू 0. म्हणजेच या इक्वेशन मध्ये जो एक्सच्या डोक्यावरती बसला तो चांगला चांगला झाला का रे, नाही. म्हणजेच याला पण आपण क्वाड्रॅटिक बोलायचं का नाही बोलायचं. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का, यस सर झाल्या, काहीच अडचण नाही. ओके देन, हा होता आपला बेसिक कॉन्सेप्ट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलायचं कुणाला असतं ही गोष्ट आपण जस्ट शिकलो. ओके सर, नो इश्यू. त्याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टॉपिक आपण बघूयात. तो टॉपिक आहे आपला, नेक्स्ट टॉपिक आहे आपला रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हे राजांनो, तुम्ही क्लासमध्ये शिकत असताना तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल ना रूट्स म्हणजेच काय असतं बरं. बर सर, रूट म्हणजेच काय असतं, जर तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं असेल, त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू की ती इक्वेशन मध्ये पुट केली की LHS इज इक्वल टू RHS बनतं, त्याला बोलायचं रूट. यस बेटा, अगदी तीच डेफिनेशन. इन टर्म्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट काढायचे असतील तर काय करायचं, या गोष्टी आपण शिकणार आहोत, बरोबर. बट त्याच्या अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन मी असं म्हटलं एक्झाम्पल साठी की बाबा तुमचा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेला आहे आणि तो क्वाड्रॅटिक इक्वेशन असा असेल, तो क्वाड्रॅटिक इक्वेशन असा दिलेला असेल की 3x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0, बरोबर ना. मी असं म्हटलं की चेक वेदर x इज इक्वल टू -2 इज अ रूट ऑफ दिस इक्वेशन ऑर नॉट. म्हणजेच हे या इक्वेशनचं रूट आहे की नाही ही गोष्ट मला चेक करायची. हे बाळांनो, रूट आहे की नाही कधी बोलायचं असतं रे, ज्या वेळेस ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर LHS म्हणजे ही बाजू RHS सारखी आली पाहिजे. म्हणजेच RHS ला सध्या किती रे, 0. तर LHS ला पण हे पुट केल्यावर किती आलं पाहिजे, 0. येते का बघू, आलं तर बोलायचं रूट आहे, नाही आलं तर बोलायचं रूट नाही आहे. कळालं, कळालं. यस, मग मी काय करतो, x इज इक्वल टू -2 ही गोष्ट याच्यामध्ये पुट करतो. इक्वेशन बनतं काय रे, 3 टाइम्स -2 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू -2 प्लस 7 इज इक्वल टू 0. ओके, -2 चा स्क्वेअर 4, 4 3 जा 12. ओके, अबे प्लस नाही बनणार, इथं काय बनणार आहे, इथं काय बनेल रे, इथं बनेल आपला -2 इंटू 5 किती बनतं रे, -10 आणि प्लस 7 एज इट इज इक्वल टू 0. राजांनो, 12 - 10 किती असतं बरं, 2 असते. 2 + 7 इज इक्वल टू किती असेल, 9 इज इक्वल टू 0. अबे असते का 9 इज इक्वल टू 0, अबे नसतंय सर. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट झालं का, नाही. म्हणजेच काय बाळांनो, रूट कुणाला बोलायचं, रूट म्हणजेच तुमच्या व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू जी इक्वेशन मध्ये पुट केलं तर LHS इज इक्वल टू काय बनणार आहे, RHS. ओके सर, गॉट इट, नो इश्यू. आता लक्षात घ्या, रूट म्हणजेच काय हे आपल्याला समजलं. याच्यानंतर आपण बघणार आहोत या मधला सेकंड टॉपिक, तो आहे की ऍक्च्युअल रूट काढायचे. म्हणजेच काय रे, जस्ट आता आपण डिस्कस केलं की रूट कशाला बोलायचं. अच्छा, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॅक्टरायझेशन मेथड वगैरे बघण्याच्या अगोदर मला सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतं कसं रे तुमचं, की सर क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आपलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असं दिसतं. तर बाळांनो, तुमच्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची जी मॅक्झिमम पॉवर आहे की नाही, तेवढे तुमचे रूट पॉसिबल आहेत. काय बोललो रे मी, की तुमचा जो इक्वेशन आहे दिलेला त्याची मॅक्झिमम जी पॉवर आहे तेवढे पॉसिबल रूट आहेत. म्हणजेच इन टर्म्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन जर डिस्कशन करायचं झालं तर माझ्या व्हेरिएबलची मॅक्झिमम पॉवर किती आहे, 2 आहे. अरे म्हणजेच काय समजलं तुम्हाला, तुमच्या क्वाड्रॅटिकला मॅक्झिमम रूट किती पॉसिबल आहेत, सर 2 रूट पॉसिबल आहेत. ओके, मॅक्झिमम रूट 2 पॉसिबल आहेत याचा अर्थ काय रे, की तुमच्या क्वाड्रॅटिकला एकही पण रूट पॉसिबल आहे
और तुमच्या क्वाड्रॅटिकला 0 रिअल रूट पण पॉसिबल आहेत. ओके सर, गॉट इट. आतापर्यंत आपण शिकलो की क्वाड्रॅटिक कुणाला बोलायचं, रूट काय असतं. हे बाळांनो, रूटलाच अजून एक नाव आहे, ते म्हणजे झिरोज. रूटलाच अजून एक नाव आहे, कुठलं नाव आहे, झिरोज ऑफ इक्वेशन्स. किंवा अजून एक नाव आहे त्याचं, रूट्सलाच अजून एक नाव आहे झिरोज किंवा रूट्स, किंवा आपण असं बोलू शकतो सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन काढा, रूट काढा किंवा झिरोज काढा, म्हणजेच काय करा, ऍक्च्युली रूटच काढा. ठीक आहे. मग आपल्याला काढायचे आहेत रूट्स, आणि रूट काढण्याच्या आम्हाला सर्वांना माहित आहेत की 3 मेथड असतात. किती मेथड असतात रे? 3 मेथड असतात. ओके सर, त्यातली फर्स्ट वाली आपण बघणार आहोत, ती म्हणजे आहे फॅक्टरायझेशन मेथड. ओके सर, नो इश्यू. तुम्हाला माहित आहे ना रे, फॅक्टरायझेशन मेथड मध्ये करायचं काय असतं, की ऍक्च्युली करायचं काय असतं, तुमचा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला आहे तो अशा फॉर्मॅट मध्ये दिलेला असेल, इज इक्वल टू 0. तुम्हाला 2 फॅक्टर शोधायचे असतात, बरोबर ना. कसे 2 फॅक्टर शोधायचे, की ज्याचं मल्टिप्लिकेशन a इंटू सी या दोघांचं मल्टिप्लिकेशन सारखं आलं पाहिजे, आणि त्या 2 नंबरची ऍडिशन तुमच्या b एवढी आली पाहिजे. अबे मुद्दा समजलं का? रूट काढायचे आहेत कोणत्या मेथडने? फॅक्टरायझेशनने. तर फॅक्टरायझेशनने कसे काढायचे असतात, या दोघांच्या एवढी मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि याच्या एवढी ऍडिशन पाहिजे, त्याला बोलायचं असते रूट्स. कोणत्या मेथडने? फॅक्टरायझेशन मधले. म्हणजेच काय रे, तुमचा बी ला ऍक्च्युली काय करतो आपण, स्प्लिट करत असतो. सर म्हणजेच काय करायचं, जरा एक्झाम्पल घेऊन सांगा ना. ओके बेटा, आपण एक्झाम्पल घेऊन बोलूयात या गोष्टी काय असतात ते. ठीक आहे. मग आपण एक्झाम्पल जर घेतलं याचं, तर ओके, एक्झाम्पल घेऊन या गोष्टी डिस्कस करूयात. मी तुम्हाला म्हटलं की लेट एक एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक वाला, है ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन असं दिलेलं असेल, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. ही गोष्ट तर सर्वांना येत असेल. याचे रूट काढायचे आहेत कोणत्या मेथडने? फॅक्टरायझेशन या मेथडने. ओके, आताच काय म्हटलं रे, कसं करायचं असतं, जर मला याचे रूट काढायचे असतील तर ते 2 नंबर शोधायचे आहेत ज्याचं मल्टिप्लिकेशन पुन्हा एवढं आलं पाहिजे, a इंटू सी याच्या एवढं. मग मला ए अँड सी ही गोष्ट हाताशी पाहिजे ना. मग दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचं रे आपण? अच्छा, एक काम करूयात. आतापर्यंत आपण काय बघितलं रे, बेसिक डेफिनेशन पाहिली, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं हे समजून घेतलं. बट ऍक्च्युअल तुमच्या बोर्ड मध्ये लिहायचं कसं असतं, रिप्रेझेंट कसं करायचं असतं, या आपण गोष्टी आपण इथून पुढे पाहत जाणार आहोत. तर चला तर बाळांनो, लिहायचं कसं असतं रे. इथं सोल्युशन तुम्ही काहीतरी बोलणार आहात, ठीक आहे ना. इथं काय बोलणार रे तुम्ही, इथं बोलणार सोल्युशन्स. सोल्युशन्स मध्ये लिहित असताना हे तुम्ही इथं असं टाकलं सोल्युशन्स. काय बोलायचं, असं लिहायचं, कंपेअर above quadratic equations, compare above quadratic equations with जनरल फॉर्म काय आहे रे क्वाड्रॅटिकचा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. जर मी कंपेअर केलं हे इक्वेशन क्वाड्रॅटिकला, तर मला काय भेटतं रे, देअरफॉर. हा सिम्बॉल महत्वाचा आहे बाळांनो. a इज इक्वल टू भेटणार आहे मला 1. बी म्हणजेच कोण, एक्सचा शेजारी. सध्या एक्सचा शेजारी कोण आहे रे, -5. ओके सर. आणि सी कोण असणार आहे माझा, सी असेल माझा 6. ओके, गॉट इट. काय अडचण आहे का? काहीच नाही सर. मग मला सांगा ना, फॅक्टरायझेशन मेथड मध्ये अबे करायचं काय असतं, इथं a इंटू सी एवढं मल्टिप्लिकेशन पाहिजे असतं. सध्या a किती आहे, 1. अबे सी किती आहे, 6. 1 इंटू 6 किती रे, 7. अबे येडे, 1 इंटू 6 इज इक्वल टू 6. मल्टिप्लिकेशन पाहिजे 6. ओके सर, नो इश्यू. ऍडिशन पुन्हा एवढं पाहिजे रे 2 नंबरचं, या बी एवढं. सध्या बी किती आहे, -5. सर कोणते 2 टेबल शिकला की नाही रे? सर शिकलो. काय पडतात रे, 3 2 जा 6, 3 आणि 2 किती बनेल, 5. ओके सर, नो इश्यू. बट आता साइन कोणतं द्यायचं हा प्रॉब्लेम आहे. भरपूर मुलांना या साइन मध्येच प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या बाळांनो, जर क्वाड्रॅटिक मध्ये इथं मायनस असेल, इथं प्लस असेल, काय बोललो मी, इथं मायनस असेल, इथं प्लस असेल, तर जे मी फॅक्टर काढलेले आहेत
त्या दोघांना मायनस देऊन टाकायचं बिनधास्तपणे, कसलाच विचार न करता. ओके सर, काहीच अडचण नाही. मग मला सांगा बर, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे देअरफॉर कसं लिहिणार रे मी? एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता मी काय केलं, या फॅक्टरच्या फॉर्मॅट मध्ये लिहित कसं असतो रे? एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. अबे काय अडचण आहे का? काहीच नाही सर. मग आता आपण काय करूयात, या दोघांमधून काहीतरी कॉमन घेऊयात, बरोबर ना? ते कॉमन घेण्याच्या अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं कसं आलं होतं रे? या फॉर्मॅट मध्ये आलं होतं, बरोबर. मग मी काय केलं, या दोघांचा एक गट्टा केला आणि नंतर या दोघांचा एक गट्टा केला. या दोघातून कोण कॉमन निघेल रे? सर एक्स निघेल ना. ओके बेटा, आत कोण राहिलं? एक्स मायनस 3, नो इश्यू. या दोघातून कोण कॉमन निघेल? सर -2 राहील. ओके, नो इश्यू. आतमध्ये कोण राहणार आहे? एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0 राहील. अरे बाळांनो, हे दोन ब्रॅकेट सेम सेम झालं तर काय करत असतो? अबे एकदाच लिहायचं असतं. ठीक आहे, तो एकदाच लिहिला इनटू इथं एक्स मायनस 2 इज इक्वल टू काय झालं रे? 0. इथं देअरफॉर या गोष्टी द्यायला विसरायचं नाही. काहीच अडचण नाही सर. मग मला सांगा ना, 2 हा इंटू हा इज इक्वल टू 0 अबे कधी पॉसिबल असते? सर ज्या वेळेस दोघांपैकी एक कोणीतरी 0 पॉसिबल असेल. ओके, नो इश्यू. मग हे लिहायचं कसं रे? एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. मग मला सांगा, इथून जर सॉल्व केला तर एक्स इज इक्वल टू काय लिहायचं रे? 3 और एक्स इज इक्वल टू काय करणार आहोत आपण? 2. ओके सर, म्हणजे तुमचा एक्स म्हणजे कोण झाला? तुमचा सोल्युशन. किती भेटले? 2 भेटले. अबे हे जे सोल्युशन आलं की नाही, याला ब्रॅकेट करून लिहायचं, दाखवायचं आणि लास्टला एक सेंटेन्स टाकायचं की अभाव इक्वेशन हॅज अ 2 सोल्युशन्स 1 3 and 2. हे तुम्ही वर्ड मध्ये लिहायचं, चेक करण्याला भारी वाटतं म्हणून. काय अडचण आहे का? काहीच नाही. ओके सर, सिंपल एक्झाम्पल होतं हे वालं. आपण याच मेथड मध्ये जरा चांगला एक्झाम्पल बघूया ते. ओके चला रे बाळांनो, आपण बघतोय फॅक्टरायझेशन मेथड. एक चांगला क्वेश्चन बघूया. चांगला म्हणजे खूपच चांगला क्वेश्चन आहे समोर, है ना. हा क्वेश्चन खूप जणांना त्रास देतो. ऍक्च्युअली त्रास देत होता, तो इथून पुढे नाही देणार. ठीक आहे, कसं सर? अरे आपण करूयात ना डिस्कस. कुठे गेला पेन? ठीक आहे क्वेश्चन. अबे पेन किधर है? ओके ठीक आहे. क्वेश्चन काय आहे रे, तो एकदा नोट डाऊन करून घेऊ आणि प्रॉपर तुमच्या बोर्डच्या एक्झामला प्रेझेंटेशन कसं करायचं या पण गोष्टी आपण शिकून घेऊयात. क्वेश्चन काय आहे रे? गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिताना कसं लिहायचं? गिवन काय दिलं रे? 3x स्क्वेअर मायनस 2 रूट ऑफ 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे राजांनो, फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचंय. कॉन्सेप्ट तीच आहे की मला ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन एवढे 2 नंबर शोधायचे आणि ऍडिशन कुणा एवढं आणायचंय? एक्सचा शेजारी जो असतो त्याच्या एवढं, म्हणजे या नंबर सारखा. तर अगोदर मला काय काढावं लागेल? ए बी सी काढावं लागेल ना. यस, ते प्रॉपर लिहायचं. आपण बोर्डचा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. अबे काय लिहायचं मग? ऑन कम्पेअरिंग विथ, कुणाशी कम्पेअर केलं रे? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए राजांनो, ए कोण आहे? एक्स स्क्वेअरचा शेजारी. इथं कोण आहे एक्स स्क्वेअरचा शेजारी? सर 3 आहे. ठीक आहे. ए राजांनो, बी कोण आहे एक्सचा शेजारी? अबे कोण आहे बी? इथं एक्सचा शेजारी कोण आहे? बी इज इक्वल टू आहे -2 रूट ऑफ 6. ओके, नो इश्यू. तुमचा सांगा सी कोण आहे रे? जो मोकळा आहे त्याच्या शेजारी एक्सच नाही, तो आहे सी. सध्या कोण आहे? 2. म्हणजेच तुम्हाला मल्टिप्लिकेशन ए आणि सी एवढं आणायचंय. अरे म्हणजेच किती आणायचंय मल्टिप्लिकेशन? 6. ओके सर, नो इश्यू. सर ऍडिशन मला किती आणायचंय? -2 रूट 6. खूप जणांचा इथं प्रॉब्लेम होतो, है ना. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर मला सांगा एक गोष्ट, ते 2 नंबर कोणते आहेत रे की ज्याचं मला मल्टिप्लिकेशन 6 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आलं पाहिजे? 2 टाइम्स रूट 6, ते पण मायनस मध्ये. हे बघण्याच्या अगोदर आपण क्लास 8 मध्ये जाऊयात. अबे कुठं जाऊयात? क्लास 8 मध्ये. तुम्ही शिकला का रे क्लास 8 मध्ये एक्सपोनंट अँड पॉवर? त्या टॉपिक मध्ये असलं काहीतरी बघितलं असेल ना. रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स लिहितो.
यस सर, पाहिले असलं काहीतरी. ओके बेटा, अजून मला एक गोष्ट सांगा. मग मला सांगा, जर मी एक्झाम्पल थ्रू हे असं घेतलं तर रे, तुमचा √3 इंटू √3 इज इक्वल टू काय बनेल रे? सर याच्यानुसार तो 3 बनेल. नो इश्यू. सेम ॲज मला सांगा √2 इंटू √2 अबे काय बनणार आहे? सर 2 बनेल की? ओके, इथं पण अडचण नाही. आता मला सांगा, अजून हा क्वेश्चन डिस्कस करण्याच्या अगोदर मला ऍडिशन किती आणायची होते रे? सर ऍडिशन आणायची 2 टाइम्स √6. म्हणजे असे दोन नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन 6 आणायचंय आणि ज्याचं ऍडिशन 2 टाइम्स √6 आणायचे. कोणते दोन नंबर आहेत रे? कोणते दोन नंबर आहेत रे? सर 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 असे दोन नंबर, म्हणजे ऍडिशन मला √6 2 टाइम्स आणायचंय आणि मल्टिप्लिकेशन 6 आणायचंय. सर याच्यानुसार √6 इंटू √6 अरे मल्टिप्लाय केलं तर किती बनते? 6 बनते. आणि √6 प्लस √6 ऍडिशन केलं तर किती बनेल रे? सर 2 टाइम्स √6 बनतंय की? अबे मग सापडले ना दोन नंबर. म्हणजेच पहिला नंबर कोणता आहे? √6. सेकंड नंबर कोणता आहे? √6. अडचण नाही. अरे मगाच्याच क्वेश्चनला सांगितलं होतं की सिम्बॉल साइन द्यायचं कसं असते. इथं मायनस असेल, इथं प्लस असेल. अरे बिंदासपणे दोघांना काय द्यायचं असतं रे? निगेटिव्ह निगेटिव्ह. ओके सर, नो इश्यू. मग मला सांगा, आता तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा बनला रे? सर क्वाड्रॅटिक इक्वेशन असा बनला, 3x² मायनस √6x मायनस √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. यस सर, नो इश्यू. आता मला सांगा, कॉमन काढायचं असतं. अबे नेक्स्ट स्टेप काय असते? कॉमन काढायचं असते. कॉमन काढण्यासाठी मी काय करणार रे? या दोघातून आणि या दोघाचा एक गट्टा बनवला. दोघांमध्ये सेम सेम कोण दिसतं रे? सर दोघांमध्ये सेम सेम एक्स दिसते. ए राजांनो, बट अजून एकदा गोष्ट जरा प्रेमाने बघा ना. दोघांमध्ये कोण कॉमन दिसतंय? इथं 3 आहे, इथं 6 आहे. 3 6 चा मल्टिपल आहे. बट सर 3 ला कुठं रूट आहे? अबे रूट नाहीये, बट मी लिहू शकतो ना त्या फॉर्मॅट मध्ये. म्हणजेच कसं सर? अबे राजांनो मला सांगा, हीच गोष्ट मी जरा 2-3 स्टेप वाढवतो. म्हणजेच कसं लिहितो रे? 3 ला मी असा लिहिला, √3 इंटू √3. अबे तिथं सांगितलंय ना क्लास 8 चा तो फॉर्म्युला आहे. हा सर, म्हणजे इथे काय असणार रे? x² as it is मायनस √6 म्हणजेच काय रे? अबे या फॉर्म्युल्यानुसार एक क्लास 6 मध्येच होता, सॉरी क्लास 8 मध्ये होता. क्लास 8 मध्ये काय होता फॉर्म्युला? a इंटू बी असेल तर रूट मध्ये a घ्या सेपरेटली, √b मी सेपरेट करू शकतो. यस सर, हे पण आठवलं. मग मला सांगा ना, हा √6 आहे, त्याला मी कसं लिहू शकतो? अबे डिरेक्टली लिहू का? √3 इंटू √2x as it is. यस सर, नो इश्यू. सेम ॲज या पण √6 ला मी असं लिहू का रे? √3 इंटू √2 इंटू x. आणि तुमचा जो x आहे तो as it is इज इक्वल टू 0 as it is. आता बघा, भरपूर जणांच्या बुद्धीला जरा दार ओपन होतील. मग मला सांगा, या दोघातून कॉमन कोण निघणार? सर आता दोघांकडे √3 आहे, दोघांकडे x आहे. अरे म्हणजेच कॉमन काय निघणार रे? सर कॉमन आता सिंपल झालं, √3x कॉमन निघेल. अरे म्हणजेच आत काय राहील रे? √3 इंटू x मायनस, अबे इथं काय राहणार रे? √2. x तर निघाला ना बाहेर. हा सर निघाला. मग मला सांगा, इथून पण कोण कॉमन निघेल? आता मला सांगा की सर इथं कॉमन करायला कोणीच नाही सेम सेम. अरे बट राजांनो, या 2 ला मला गरज असेल तर मी काय लिहू शकतो? √2 इंटू √2 लिहू शकतो ना. हा सर, लिहू तर शकतो की. अरे मग सांगा ना, दोघातून कॉमन कोण निघेल? सर √2 कॉमन निघेल. आता मला सांगा बर, आतमध्ये काय राहील? तुम्हा सगळ्यांना माहित आहे, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट दिसायला सेम सेम दिसला पाहिजे ना. मग आतमध्ये काय लिहायचं रे? डिरेक्टली हीच गोष्ट लिहून टाकूयात ना, मायनस √2. हे असं राहण्यासाठी इथं सिम्बॉल कोणता पाहिजे? या मायनसचा इथं प्लस झालाय, म्हणजे इथं मायनस पाहिजे ना. हा सर, इथं मायनस पाहिजे. आणि इज इक्वल टू चा 0 as it is. म्हणजेच तुम्ही जे फॅक्टर आहे ते कॉमन वगैरे काढण्याची प्रोसिजर आहे ती करून टाकली. नो इश्यू. आता पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करायचं रे? मग मला सांगा, जो सेम सेम ब्रॅकेट आहे, अरे किती वेळा लिहायचा असतो? सर तो एकदाच लिहायचा असतो, माहित आहे आम्हाला. ओके, नो इश्यू. बरोबर ना.
जो हा नंबर आणि हा नंबर आहे त्याचा एक ब्रॅकेट करतात ना रे बाबांनो. यस सर, त्याचा पण एक ब्रॅकेट करतात. अरे लिहायचं कसं, √3x मायनस मध्ये काय लिहिणार आहे, अरे मायनस मध्ये काय लिहिणार आहे, √2 इज इक्वल टू काय झाला रे 0, इज इक्वल टू काय झाला रे 0. अबे याचा अर्थ काय झाला, हे दोन ब्रॅकेट सेमच झाले ना. सेम इंटू सेम काय असतंय, सेमचा स्क्वेअर असतोय ना. किंवा तुम्ही ही गोष्ट अशी पण लिहू शकता ना रे, किंवा ही गोष्ट तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी असं पण करू शकता, दिस इम्प्लाइज किंवा काय वापरणार आपण, देअरफॉर. काय वापरणार, देअरफॉर. तुमचा सेम सेम आहे तर लिहितं कसं, 3x मायनस √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके सर, नो इश्यू. अरे मला सांगा ना, दोन्ही साईडला मी स्क्वेअर रूट घेतलं, दोन्ही साईडला मी स्क्वेअर रूट घेणार ना. आता एक्स मला काढायचा आहे. अबे जो काढायचा आहे त्याला मोकळा करावा लागेल ना. मग काय करावं लागेल इथं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ए राजानो काय आलं रे, याच्यामध्ये आलं √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. मग इथून जर सिम्प्लिफाय करायला गेलं तर √3x इज इक्वल टू √2 आला ना. अरे म्हणजेच x काय आला, √2 अपॉन √3 आला ना. ए क्लास 8 चा पुन्हा फॉर्म्युला, दोन वरती खालती रूट असेल तर दोघांना एकाच रूट मध्ये पुट करू शकतो ना. म्हणजेच हे आपलं आन्सर आलं. किती सोल्युशन आहेत याला, एकच सोल्युशन आहे, बरोबर ना. काय अडचण, काहीच अडचण नाही सर, काहीच अडचण नाही. ओके बेटा, ठीक आहे. मग मला सांगा, हा जर क्वेश्चन सर्वांच्या डोक्यात आला असेल तर हा क्वेश्चन काय आहे, एकदम सिंपल जाणार आहे, बरोबर ना. मग हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. ठीक आहे, क्वेश्चन नंबर किती रे, नेक्स्ट क्वेश्चन काय रे, इथं 6x मायनस 2 अपॉन x इज इक्वल टू 1. अबे हे सॉल्व्ह करण्याच्या अगोदर मला त्या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणावं लागेल ना. यस सर, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणावं तर लागेल. आणण्यासाठी काय करायचं रे, मग इथे लिहायचं, कसं लिहायचं, देअरफॉर मल्टिप्लाय बोथ दी साइड्स, बरोबर ना, बाय कशाने मल्टिप्लाय करायचं रे, x. किती येणार बोला जरा, 6x² मायनस 2 इज इक्वल टू x. अबे प्रत्येक साइडला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. यस सर, गॉट इट. मग मला सांगा, हा x लेफ्ट हँड साइडला आला, देअरफॉर तुमचं इक्वेशन काय म्हणलं रे, 6x² हा इथं मायनस x बनेल, मायनस 2 बनेल, इज इक्वल टू 0. ओके सर, नो इश्यू. बोर्डचा पेपर सॉल्व्ह करतो, दिसायला चांगलं दिसलं पाहिजे. अबे लिहिताना कसं लिहायचं, फॅक्टरायझेशन मेथड आहे, दोन नंबर शोधायचे, मल्टिप्लिकेशन a इंटू सी. अबे a आणि c काढावं लागेल. मग करायचं काय असतं रे, ऑन कम्पेरिंग विथ कुणाशी रे, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए राजांनो, a किती आला 6, अबे b किती आहे, x चा शेजारी, इथे x चा शेजारी कोण आहे रे, -1, आणि c किती रे, -2. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे रे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन a इंटू सी च पाहिजे, म्हणजेच -12 पाहिजे. 6 चा 2 जा -12. अबे ऍडिशन किती पाहिजे, -1. अबे काय पडतं फॅक्टर, 4 3 जा, म्हणजे इथं काय लिहायचं रे, इथं 4 इथं 3. आता मला सांगा, इथं मायनस आहे, इथं प्लस, म्हणजेच तुमचं ऍडिशन मायनस मध्ये आलं पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन कशामध्ये आलं पाहिजे, ते पण मायनस मध्ये आलं पाहिजे. कधी पॉसिबल आहे मल्टिप्लिकेशन मायनस, कधी पॉसिबल असते, एकाला पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह सर. मग एकाला पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह असेल तर ऍडिशन माझं निगेटिव्ह कधी पॉसिबल असेल सर, मोठ्याला निगेटिव्ह असेल तर. मग सांगा रे बाबांनो, इथं मोठा कोण आहे, 4 आहे, मायनस द्या, याला काय द्या रे, प्लस द्या. मग तुमचा क्वेश्चन काय म्हणणार आहे, देअरफॉर इथं कंटिन्यू करतोय ना आपण. काय म्हणणार आहे क्वेश्चन, 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. हे राजांनो, या दोघाचा गट्टा बनवला, या दोघातून कॉमन कोण निघेल रे, हा पण 2 चा मल्टिपल, हा पण 2 चा मल्टिपल, दोघातून कॉमन 2x निघेल, आतमध्ये राहील x मायनस, अबे किती राहील आतमध्ये किती राहील सर, आतमध्ये राहील 3 च्या मल्टिपल मध्ये. आतमध्ये काय राहणार आहे, इथे राहणार आहे 3x मायनस 2.
प्लस या दोघातून कॉमन, अबे हा ब्रॅकेट इथं असतो ना, कॉमन कोणीच नाही, 1 आहे, कोणी नाही म्हणजेच कोण आहे, 1 आहे. आतमध्ये काय राहणार आहे, 3x - 2 = 0. दोन दोन सेम सेम ब्रॅकेट. अबे एकदाच लिहायचं असतंय, लहानपणी शिकवलंय कोणीतरी. या दोघांचं एक ब्रॅकेट 2x + 1 = 0. दोन गोष्टींचं मल्टिप्लिकेशन = 0 म्हणजेच काय, देअरफॉर अबे सिम्बॉल विसरायचं नाही. इथे काय करायचं रे, 3x - 2 = 0 और काय लिहिणार रे, 2x + 1 = 0. देअरफॉर तुमचा x काय आला रे, 2/3 और x = -1/2. हे तुमचे सोल्युशन. मग खाली लिहित असताना वर्ड मध्ये लिहायचं, देअरफॉर above quadratic equation has two roots as x = 2/3 and x = -1/2. काय अडचण, काहीच अडचण नाही सर, काहीच अडचण नाही. ओके बेटा. त्याच्यानंतर मग छान छान आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मला माहित आहे खूप जणांना त्रास देणारी हीच ती मेथड, पण ऍक्च्युअली देत होती रे त्रास, इथून पुढे नाही देत, है ना. कसं करायचं असतं ते बघूया, है ना. मग हा क्वेश्चन, ही मेथड डिस्कस करायच्या अगोदर ऍक्च्युअली मेथड मी क्वेश्चन घेऊन डिस्कस करतो. मी म्हटलं लेट एक एक्झाम्पल, बोर्डच्या नुसार लिहायचं कसं हे डिस्कस करत नाही मी, कॉन्सेप्ट सध्या क्लिअर करतोय. करायचं काय असतं, बोर्ड नुसार कसं करायचं ते पुढचा टॉपिक किंवा पुढचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये करूया. करायचं कसं असतं बाळांनो, की समजा एक इक्वेशन आहे, बरोबर ना. एक इक्वेशन आहे x² + 5x + 3 = 0. हे मला सॉल्व्ह करायचंय कोणत्या मेथडने, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने. अबे ऐकताय का सगळे, यस सर. अबे करायचं काय, इथं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करत असताना इथं लिहायचं बोर्ड नुसार, युजिंग कोणती मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. अबे ती मेथड काय बोलते, करायचं काय असतं बाळांनो, इथं जो व्हेरिएबल आहे सध्या कोण आहे, x, इथं x as it is लिहायचा. जो x चा शेजारी, x² चा शेजारी नाही रे, कुणाचा शेजारी, x चा शेजारी कोण आहे, 5 आहे, त्याचा अर्धा करायचा, त्याचा हाफ करायचा. अबे हाफ करण्यासाठी काय करावं लागतं, /2 करावं लागेल ना. मग याचा हाफ किती येणार आहे, 5/2. इथं प्लस असेल तर इथं प्लस करायचं, याचा हाफ केला किती आला रे, 5/2 आला. अबे देऊन टाकायचं ना ब्रॅकेट, इथं स्क्वेअर पण देऊन टाकायचं. अबे काय अडचण नाही, काहीच नाही सर. मग करायचं काय, ऍक्च्युअली मेकॅनिझम काय आहे हे लक्षात घ्या. हे जर ओपन केलं तर काय होतं रे, सिन्स a + b ब्रॅकेट स्क्वेअर ओपन केला तर बनतो का सर, a² म्हणजे हा बनला, प्लस 2ab, 2 कट होऊन हा बनेल ना, प्लस b² म्हणजे याचा स्क्वेअर प्लस होणार आहे याच्यामध्ये. बट ते आहे का रे इथं कुठं, नाहीये सर. अबे याचा स्क्वेअर किती आहे, 25/4. ही गोष्ट याच्यामध्ये आहे का, नाही. मग ही गोष्ट मला मायनस करावं लागेल, 25/4. बट इथं कोण आहे रे, माझा +3 आहे, तो as it is मला इथं नोट डाऊन करावा लागेल. अबे काय करायचं समजलं का, पुन्हा एकदा सांगतो नीट लक्षात घ्या. काय करायचं, ज्या व्हेरिएबल मध्ये इक्वेशन आहे तो व्हेरिएबल लिहायचा, इथं प्लस असेल तर प्लस द्यायचं, x चा शेजारी जो कोणी आहे त्याचा हाफ करायचा, ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकायचा. नेहमीच याचा स्क्वेअर मायनस करायचा. अबे याचा स्क्वेअर किती बनणार आहे, 5/2 चा स्क्वेअर किती बनतं रे, 5/2 चा स्क्वेअर बनतं, किती बनतं, 5/2 चा स्क्वेअर, तो बनतो 25/4. ती गोष्ट मायनस करायची होती जे की आपण केली. ही प्रोसिजर आहे. मला याच्यामध्ये प्लस पाहिजे होतं ना, तो प्लस पण इथं नोट डाऊन करून टाकला ऍज इट इज. अडचण आहे का, काहीच नाही. अडचण आहे का, काहीच नाही, बरोबर ना. इथं ब्रॅकेट मध्ये लिहायचं, सिन्स कोणता फॉर्म्युला युज केला आपण, a + b ब्रॅकेट स्क्वेअर = देऊन टाकायचं, असं काहीतरी देऊन टाकायचं, प्लस b². अडचण आहे का, काहीच नाही. आता मग सिम्प्लिफाय करायचं. मग मला सांगा, मला x साठी सॉल्व्ह करायचंय ना. अबे ज्याला सॉल्व्ह करायचंय तो एका साईडला ठेवायचं, बाकीचं सगळं पलीकडे टाकून द्यायचं ना. ठीक आहे, मग त्याच गोष्टी करूयात. करायचं काय रे, इथं करायचं काय रे, x + 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, या दोघांचा ऍडिशन वगैरे करूयात ना. काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय, 4 3 जा 12, बरोबर ना. 25 - 12 म्हणजेच मायनस मध्ये 25 प्लस मध्ये 12 बनेल. अबे हे असं लिहा ना, -25 + 4 3 जा, अबे 12 बनणार आहे, अपॉनला खाली किती रे याचा, कोणी नाही म्हणजेच 1, या दोघांचं मल्टिप्लाय किती असतंय, 4 = किती असणार आहे, 0. अबे = किती असणार आहे, 0. ओके सर, नो इश्यू.
मग मला सांगा ही जर गोष्ट सॉल्व्ह करायची असेल, बरोबर ना, आलो कुठपर्यंत रे आपण की बाबा माझा x प्लस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर ना, आलोय कुठपर्यंत आपण x प्लस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मला सांगा रे -25 प्लस 12 किती बनतं रे, प्लस मायनस सबट्रॅक्शन बिगर नंबरचं साइन किती बनतं -13/4. मग इथं काय लिहायचं रे आपण, इथं काय लिहायचं रे आपण सॉल्व्ह करण्यासाठी -13/4 आणि इज इक्वल टू किती आला आपला 0. इज इक्वल टू किती आला रे 0. काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. अबे सॉल्व्ह कुणासाठी करतोय आपण x साठी. मग मला सांगा ना x ची टर्म एका साईडला ठेवायची बाकीचं पलीकडे. मग हे जे सध्या आहे ना ते टाकून देऊ पलीकडे. अबे काय आला देरफोर विसरायचं नाही अबे x प्लस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 13/4. अबे x ला मोकळा करायचा आहे, हा रूट काढावा लागेल. अरे रूट काढण्यासाठी काय करायचं असेल, टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. अबे काय येणार आहे सर, इथं येणार x प्लस 5/2 इज इक्वल टू रूट घेतला तर हे सगळं रूट मध्ये जाणार आहे, बट इथं काय येणार प्लस मायनस. अभि शिकवलो ना, यस सर, काहीच अडचण नाही. मग मला सांगा इथे काय लिहायचं रे, x प्लस 5/2 इज इक्वल टू प्लस मायनस. दोघाचं रूट सेपरेट करू शकतो, मग अशी सांगितलंय रूट ऑफ 13 अपॉन अबे 4 चा रूट किती असते सर, 4 चा रूट असते किती असते अबे 2. अबे पेन कुठे गेला, रूट असते 2. मग मला सांगा पुढे सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार आहे तुम्ही, एकदा प्लस साठी ओपन करणार आणि एकदा मायनस साठी. म्हणजेच हे किती येणार रे √13/2 और बोलणार x प्लस 5/2 इज इक्वल टू मायनस √13/2. इथं देरफोर विसरायचं नाही. आता मग मला सांगा x इज इक्वल टू किती आला रे, या साईडला तो पलीकडे गेला, √13/2 मायनस 5/2 और काय येणार रे, इथं x इज इक्वल टू मायनस मध्ये √13/2 मायनस 5/2. ओके नो इश्यू, बेस इक्वल वरच्यांचं साइन नुसार सबट्रॅक्शन. अबे येणार काय आहे, और x इज इक्वल टू मायनस √13 मायनस 5/2. दिस आर युअर 2 सोल्युशन्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणत्या मेथडने, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने. काय अडचण आहे का रे सर, काहीच अडचण नाही. काय डिस्कस केलं रे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये जर माझा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जो x स्क्वेअरचा शेजार आहे तो किती करायचा असतो, 1 करायचा असतो. यस सर, नो इश्यू. जर नसेल तरी पण तो 1च करायचा, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं असतं रे, जो x चा शेजार आहे त्याचा हाफ करायचा असतो, बरोबर ना, तो ब्रॅकेट मध्ये पुट करायचा असतो. ऍक्च्युअली आपण हे डोक्यात आलं असेल तर एक एक्झाम्पलच घेऊयात ना. एक्झाम्पल हा वाला बघूयात, बरोबर ना. मी म्हणतो आता सध्या आपल्याला ऍप्लिकेशन वरती भरपूर एक्झाम्पल बघायचे आहेत, बरोबर ना. आता सध्या आपल्याला ऍप्लिकेशन वरती भरपूर एक्झाम्पल बघायची आहेत. तर हा वाला क्वेश्चन सध्या जो सॉल्व्ह करून दिलेला आहे की नाही त्याच टाइपचा आहे, त्याच टाइपचा आहे, बरोबर ना. मग हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून टाका. ओके देन, चला मित्रांनो आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचं एक छान एक्झाम्पल घेऊयात. मगाशी एक्झाम्पल काय बघितलं रे, कोएफिशियंट ऑलरेडी 1 होता. आताच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे रे, कोएफिशियंट माझा 1 नाही आहे, असं एक्झाम्पल बघूयात. म्हणजे स्कोर येतो. माझं एक्झाम्पल आहे 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. अबे फर्स्ट मेथड काय बोललो होतो मी, कंप्लीटिंग स्क्वेअर करत असताना जो स्क्वेअर वाल्या टर्मचा शेजारी किती करायचा आहे बे, 1 करायचा आहे. जर 1 करायचं असेल तर काय करावं लागेल रे, दिलेल्या इक्वेशनला काय बोलणार की बाबा डिवाइड अभाव इक्वेशन, डिवाइड अभाव इक्वेशन बाय कितीने डिवाइड करणार आहे 2. अबे 2 ने डिवाइड केलं, देयरफॉर इक्वेशन काय बनलं बे, y² प्लस 9/2 y प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके सर, नो इश्यू. अबे मगाशी काय सांगितलं तीच गोष्ट अप्लाय करा ना. जो व्हेरिएबल आहे तो अच्छा, बट ते लिहित असताना बोर्डचा पेपर आहे बाबा, आपल्याला हे प्रेझेंटेशन चांगलं दाखवावं लागेल ना. इथे काय करायचं, नाव, अबे पेन, नाव काय करायचं, युजिंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, युजिंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, युजिंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ओके, अबे करायचं काय रे, जो व्हेरिएबल आहे सध्या कोण आहे रे, y आहे, तर y एज इट इज लिहायचा, इथं प्लस तर इथं प्लस,
इथं जो नंबर आहे वायचा शेजारी त्याचा हाफ करायचा. 9/2 चा हाफ किती असतंय? 9/2 चा हाफ 9/2 त्याला डिवाइडला 2 केलं. अबे लहानपणी शिकवलंय कोणीतरी, या दोघांचं मल्टिप्लाय होईल ते किती बनणार आहे? 9/4. इथं लिहायचा 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर देऊन टाकायचा. प्रोसिजर आहे, नो इश्यू नो इश्यू. काय करायचं असतं, याचा जो स्क्वेअर बनेल तो इथून मायनस करायचा. अबे 9/4 चा स्क्वेअर किती बनते रे? वरच्याचा सेपरेट स्क्वेअर, खालच्याचा सेपरेट स्क्वेअर. अबे किती बनणार आहे? 81/16. ओके सर, नो इश्यू. प्लस 5 एज इट इज इक्वल टू 0. मग मला सांगा बाळांनो, देअरफॉर पुढची जी स्टेप येणार आहे y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. अबे करा ना या दोघांचे एलसीएम. 16/5 किती असतं रे सर? 16/5 80. मग मला सांगा हे काय बनणार आहे? मायनस मध्ये 81 प्लस या दोघांचं, याच्या खाली कोण नाही म्हणजे 1 आहे, क्रॉस मल्टिप्लाय केला ना. इथं प्लस मध्ये 80 बनणार आहे, बरोबर ना. आणि खाली किती बनणार आहे? 16 इज इक्वल टू किती बनेल रे? 0. ओके सर, नो इश्यू, ऍब्सोल्युटली नो इश्यू. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर तर तुम्हाला सर्वांना माहित आहे कसं करायचं. मग मला सांगा, देअरफॉर इथे काय येणार रे? y प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू करण्याच्या अगोदर -81 प्लस 80 -1. अबे किती आला इथं? -1/16 इज इक्वल टू 0. आता कसं करायचं असतं, जो कॉन्स्टंट आहे पलीकडे पाठवायचा, नंतर रूट घ्यायचं आणि y ची व्हॅल्यू काढायची. ऍब्सोल्युटली मग असं जो क्वेश्चन केलाय सॉल्व, सेम त्या टाइप मध्ये. मी म्हणतो हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट मध्ये याचं मला आन्सर सांगा किती असतंय ते. ओके, अबे सांगाल का? करावर चालू लवकर, किती येतं ते आन्सर सांगायला. ओके देन करा सॉल्व, थँक्यू. त्याच्यानंतर आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड क्लिअर झाली का? यस सर, क्लिअर झाली. त्या क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट मध्ये करायचंय आणि सांगायचं किती असेल ते. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक घेऊ आपण. तो नेक्स्ट टॉपिक कोणता आहे रे? तो नेक्स्ट टॉपिक आहे कोणता? तो आहे फॉर्म्युला मेथड. अबे मला क्वाड्रॅटिकचे रूट काढण्यासाठी 3 मेथड आपण डिस्कस केल्या. पहिली कोणती? फॅक्टरायझेशन. सेकंड कोणती? कंप्लीटिंग स्क्वेअर. थर्ड कोणती? फॉर्म्युला मेथड. तुम्हाला माहित आहे का रे, या मेथडचं अजून एक नाव आहे फॉर्म्युला. जो मेथड आहे त्याचं अजून एक नाव आहे, त्याचं नाव आहे श्री धर्राचार्य फॉर्म्युला. अबे हे असं लिहायचं, धर्राचार्य फॉर्म्युला. श्री धर्राचार्य फॉर्म्युला म्हणजे तुमचा जो क्वाड्रॅटिक फॉर्म्युला आहे तोच वाला रे. मग मला सांगा ना जरा, आठवा रे काय होता फॉर्म्युला तुमचा? श्री धर्राचार्य फॉर्म्युला काय होता? सिन्स तुमचा सांगा बरं. क्वाड्रॅटिक काय होतं रे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सोल्युशन म्हणजेच कोण रे? x चे रूट काढण्यासाठी जर फॅक्टर पडत नसतील किंवा मला जर फॉर्म्युला मेथड वापरायची असेल तर कोणता फॉर्म्युला? हा वाला फॉर्म्युला. अबे असतोय काय? -b प्लस मायनस अंडर रूट b चा स्क्वेअर -4ac अपॉन 2a. ए सोन्यांनो, बी म्हणजेच कोण? x चा शेजारी. भरपूर जणांची मिस्टेक इथंच होते. कधी कधी स्वतः बी निगेटिव्ह मध्ये असतो, फॉर्म्युला मध्ये पण निगेटिव्ह आहे, बरोबर ना. हे फक्त वापरता आलं पाहिजे. या फॉर्म्युला मध्ये बाकीचं वेगळं काहीच नाही, फक्त कॅल्क्युलेशन आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये पक्के आहात. ओके देन, काय अडचण आहे का? काहीच नाही. मग याच्यावरती एक क्वेश्चन बघूयात. काय रे क्वेश्चन कसा असेल फॉर्म्युला मेथड मध्ये? हा क्वेश्चन असेल, बरोबर ना. आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. जर मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल फॉर्म्युला मेथडने तर करायचं काय रे? हे असं करायचं. नाव गिव्हन. अबे बोर्ड साठी लिहितोय बाबांनो. कसं लिहायचं? x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. काय करायचं असतं? कंपेअरिंग विथ. अबे कुणाशी कम्पेअर करायचं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए सोन्यांनो, एक्स स्क्वेअरचा शेजारी a असतो. इथं एक्स स्क्वेअरचा शेजारी कोण आहे? a. अबे 1 आहे ना. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 10, c ची व्हॅल्यू बनली 2. अबे मग इथं असं लिहा, वी नो दॅट. मला सांगा बरं, वी नो दॅट काय असतं रे फॉर्म्युला? x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. ए अरे सांगा ना मला, मग करा ना व्हॅल्यू पुढे यार. काय असतं रे? b मायनस मध्ये 10 येणार प्लस मायनस अंडर रूट b चा स्क्वेअर. अबे किती b चा स्क्वेअर? 10 चा स्क्वेअर -4 इंटू a किती रे? 1 आहे. c किती आहे रे? c आहे 2 अपॉन खाली काय करायचं? 2. a किती रे? 1 आहे.
ए किती आहे 1. काय अडचण काहीच नाही. करू शकाल का रे सॉल्व? करू शकाल का रे? याचं पण आन्सर मला तुमच्याकडून हवंय कमेंट मध्ये. मी असं का करतोय, ऍक्च्युली आपल्याला ऍप्लिकेशन वरती जास्त भर द्यायचा आहे. ते 4 मार्क हाताचे आहे ते कुठं गेले नाही पाहिजे. हे तर कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करू शकाल. ठीक आहे, कमेंट मध्ये याचं पण आन्सर सांगा काय येतं ते. काय अडचण आहे का? काहीच नाही. ओके देन मग आपण याच्यामध्ये हा फॉर्म्युला मेथड एवढंच होतं, सिंपल फॉर्म्युला. बरोबर. नेक्स्ट टॉपिक आहे क्वाड्रॅटिक मध्ये. टॉपिकचं नाव आहे नेचर ऑफ द रूट. अबे टॉपिकचं नाव काय आहे? नेचर ऑफ द रूट. आठवतंय का रे, क्लास मध्ये मास्तरने सांगितलं होतं नेचर ऑफ द रूट कुणावरती डिपेंड असते? अबे डेल्टा वरती. अबे डेल्टाचा फॉर्म्युला काय असतोय सर? डेल्टाचा फॉर्म्युला असतोय b² - 4ac. हा तोच वाला. कसं असतं रे मला सांगा. नाव हे नेचर ऑफ द रूट्स. नेचर ऑफ द रूट्स कुणावरती डिपेंड असतात? डेल्टावरती. तुम्हा सर्वांना त्या गोष्टी माहित आहेत. तीच गोष्ट थोडक्यात रिवाइज करूयात. मला सांगा फॉर हे जर इक्वेशन असं असेल ax² + bx + c = 0. बरोबर ना. तुमचा डिस्क्रिमिनंट त्यालाच कॅपिटल डी बोलतात. त्याचा फॉर्म्युला काय असतो? b² - 4ac. आठवते ना? यस सर आठवते. अबे कंडिशन किती असतात? 3 कंडिशन असतात. फर्स्ट कंडिशन इफ. अबे याला कधी कधी हा पण डिनोशन असते बर का. ओके सर. मग मला सांगा फर्स्ट कंडिशन काय असते? डी और अबे कोणत्या तरी एकाच लेटरने डिनोट करूयात ना. मग मला आवडतो डी, तर डी वरून मी हे डिनोशन करतो. इफ डी > 0 स्ट्रिक्टली असेल. हे राजांनो रूट कसे असतात रे? रूट्स आर रियल अँड कसे असतात? अनइक्वल. ओके सर माहित आहे होय. ओके बेटा मला पण माहिती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी पण रिव्हिजन म्हणून घेतोय. मग मला सांगा बर, इफ डी = 0 असेल तर रूट कसे असतात? डी = 0 असेल तर रूट्स असतात. रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके देन. आणि थर्ड नंबरची केस डी जर स्ट्रिक्टली लेस दॅन 0 असेल तर रूट कसे असतात? रूट्स आर कसे असतात रे? इमॅजिनरी. अबे मगाशी नाही का बोललो रूट मध्ये निगेटिव्ह वाला तोसे रूट असतात इमॅजिनरी, है ना. अडचण आहे का? नो सर काहीच अडचण नाही. ओके बेटा सिंपल गोष्टी होती, रिवाइज केली. आपण बघूयात पुढचा टॉपिक. रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशिएंट. ओके सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशिएंट. आठवतंय का रे बाबांनो? सांगा ना. अबे पेन किधर गया पेन? ओके काय होता क्वाड्रॅटिक? ax² + bx + c = 0. याचे रूट काय होते? याचे रूट 2 असतात. ते 2 रूट आपण मानले होते. कोणते 2 रूट घ्यायचे होते रे? नेहमी घेतो आपण अल्फा आणि बीटा. ओके सर नो इश्यू. मग मला सांगा रे, तुम्ही ते फॉर्म्युले शिकला आहात. सम ऑफ द रूट त्याला SOR बोलतो. अबे काय असते सम ऑफ द रूट? अल्फा + बीटा. त्याचा फॉर्म्युला काय होता? -b/a. अबे बी म्हणजेच कोण आहे? एक्सचा शेजारी. अबे शेजारी असेल त्याला काय बोलतात? कोइफिशिएंट. मग लिहा ना इथं वर्ड मध्ये काय लिहिणार? मायनस कोइफिशिएंट ऑफ अबे बी कुणाचा शेजारी? एक्सचा. एक्स डिवायडेड बाय खाली ए काय रे? x² चा कोइफिशिएंट. मग लिहा रे काय लिहायचं? कोइफिशिएंट ऑफ x². काय अडचण? सर काहीच नाही माहित आहे. त्याच्यानंतरची दुसरी केस अबे काय माहित आहे? प्रोडक्ट ऑफ रूट. ए रजनो जर अल्फा आणि बीटा रूट मी मानले तर प्रोडक्ट दिसतो कसा? अल्फा × बीटा. अबे असते काय फॉर्म्युला? c/a. अबे c/a म्हणजेच काय असतं रे? हा जो कॉन्स्टंट पार्ट बरोबर ना. कॉन्स्टंट अपॉन खाली काय लिहिणार रे? कोइफिशिएंट ऑफ x². अबे काय अडचण आहे का? सर काहीच अडचण नाही. सर तुम्ही ए आणि बी ला कोइफिशिएंट बोलताय, सी ला कॉन्स्टंट काय बोलताय? अबे तुम्ही पण त्याला कोइफिशिएंट बोलला तरी काय अडचण आहे का? नाही. तो कुणाचा कोइफिशिएंट आहे? अबे कोणी नाही म्हणजे त्याच्या शेजारी x⁴ आहे ना. तो x⁴ चा कोइफिशिएंट आहे. ओके सर गॉट इट नो इश्यू. मग बाळांनो याच्यावरती छान 2 क्वेश्चन सॉल्व्ह करू ऍज अ रिव्हिजन म्हणून. क्वेश्चन समोर काय दिलेला आहे? क्वेश्चन समोर अबे पेन कुठं गेला पेन? ठीक आहे मला सांगा हे अल्फा आणि बीटा या क्वाड्रॅटिकचे रूट दिलेले आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे अल्फा³ + बीटा³ आणि 2 गोष्टी विचारलेल्या आहेत. अजून एक गोष्ट विचारलेली आहे
अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ए राजांनो, बोर्ड साठी लिहिताना कसं लिहायचं? असं लिहायचं, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अबे काय आहे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. खाली लिहायचं, वी नो दॅट. अबे वी नो दॅट लिहिण्याच्या अगोदर अजून एक स्टेप ऍड करू ना बाबांनो, आपल्याला पाहिजे मार्क, ते पण आउट ऑफ. काय करायचं रे? करणार काय? इथं असं लिहूयात आपण, एबीसी काढण्यासाठी कंपेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. अबे ए किती आला सांगून दमलो रे. बी किती आला? 5 आला. सी किती आला? -1. ओके सर, नो इशू. मला सांगा मग इथं असं वी नो दॅट. आपल्याला जे माहित आहे ते लिहूयात. आपल्याला फक्त रूटच्या फॉर्मॅट मध्ये दोनच फॉर्म्युले माहित आहेत. कोणते? सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट. मग मला सांगा, सम ऑफ द रूट दॅट इज असं लिहूयात ना, सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला काय रे आपला? -b/a. अरे बरोबर ना. आणि तुम्हाला काय माहिती आहे, -b/a म्हणजेच काय बोलणार रे? अरे बोला ना, मायनस इथं बी कोण आहे? 5 आहे, अपॉन ए किती आहे? 1 आहे. अबे आला किती? -5. सम ऑफ द रूट. अरे बट त्याने रूट दिलेले काय आहेत? अल्फा आणि बीटा दिलेले आहेत. म्हणजे दिलंय काय तुम्हाला? अल्फा प्लस बीटा ही गोष्ट गिवन दिलेली आहे. ओके सर, नो इश्यू. अजून एक गोष्ट आपल्याला माहित असते बाय डिफॉल्ट. अबे काय माहित असते? प्रोडक्ट ऑफ द रूट दॅट इज काय रे बाबांनो? अल्फा इंटू बीटा. फॉर्म्युला लिहायचा c/a. देअरफॉर अल्फा इंटू बीटा काय असणार रे? c/a -1 अपॉन किती असेल? 1. अबे किती बनला? -1. अडचण आहे का? म्हणजेच देअरफॉर तुम्हाला दोन गोष्टी निघाल्या. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू निघाली ती म्हणजेच -5 अँड अल्फा इंटू बीटा निघाली ती म्हणजेच -1. नाव अबे असं लिहायचं. नाव आपल्याला जे काढायचंय, अबे जे माहित आहे आणि जे काढायचे ते सर वेगळं दिसतंय हो. अरे बट राजांनो, याचे काहीतरी फॉर्म्युले असतात ना, आठवतात का फॉर्म्युले? ठीक आहे, काय असतं रे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला. सिन्स मला सांगा बर, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय असतो रे? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा. अबे इथं असतं इंटू प्लस अल्फा इंटू बीटा. अबे हे काढायचे म्हणजे हे अशामध्ये कन्वर्ट केलं. लक्षात ठेवा मित्रांनो, जर मला रूटच्या फॉर्मॅटमध्ये काही गोष्टी काढायला सांगितल्या असतील क्वाड्रॅटिक मध्ये, तर तो जो काढायला सांगितलाय तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? सम आणि प्रोडक्ट ऑफ द रूटच्या फॉर्मॅट मध्ये, जे की आपण इथं केलं. मग करा रे, व्हॅल्यू पुट केलं तर किती येते रे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती रे? -5 चा क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा -1 अल्फा प्लस बीटा -5. -5 चा क्यूब किती असतं बे? अबे -5 चा क्यूब आहे, ऑड आहे, मायनस मध्येच येणार. 5 चा क्यूब 125. ए मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस -1 -5 प्लस 5 इंटू मल्टिप्लाय -15. मग या दोघांचं ऍडिशन मायनस मायनस प्लस बनेल रे. किती बनला रे? 130 140 मायनस मध्ये बनला 140 तुमचा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अबे काय अडचण नाही का सर? काहीच अडचण नाही, अगदी काहीच अडचण नाही. मग मी म्हणतो तुम्हाला 2-3 फॉर्म्युले या टॉपिक वरती देतो, ते पाठ करा, त्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करा आणि आउट ऑफ मार्क मिळवा. ठीक आहे, अडचण आहे का? काय काहीच अडचण नाही सर. मग तुम्हाला जे फॉर्म्युले गरजेचे आहेत ते फॉर्म्युले इथं नोट डाऊन करून देतो. मग याचा आन्सर तुम्हीच काढा. ठीक आहे, ओके सर, नो इश्यू. ते फॉर्म्युले आहेत असे, नोट म्हणून घ्या. काय रे फर्स्ट फॉर्म्युला? जर तुम्हाला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढायला सांगितलं असेल तर करणार कसं रे? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. सेकंड खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, तो म्हणजेच हा वाला अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब. तो असा असतो, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा मायनस बीटा. 4 नंबरचा फॉर्म्युला आहे बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर. अबे हे पाठच करायचं रे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. अडचण काहीच नाही. 5 नंबरचा सगळ्यात इम्पॉर्टंट हा वाला फॉर्म्युला. अल्फा, अरे अल्फा बीटा कोण आहेत? रूट आहेत, रूट.
अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा असा असतो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स अल्फा इंटू बीटा. बाळांनो या गोष्टी लर्न करायच्या आहेत, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. ठीक आहे सर, काहीच अडचण नाही. त्याच्यानंतरचा टॉपिक आपण रिवाइज करूया, तो आहे नेक्स्ट टॉपिक अबे कोणता आहे? चला रे, ऍप्लिकेशन, सगळ्यांचा आवडता टॉपिक आणि ज्याच्यामध्ये सर्वांना प्रॉब्लेम येतो तो म्हणजेच कोणता आहे? ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कुठे वापरायचं? तर चला बाळांनो, लास्ट टॉपिक आहे ते डिस्कस करू, त्याच्यानंतर आपण घेणार आहोत PYQs. ठीक आहे, मी 2 मिनिटं पाणी पितो, तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन रीड करा. चला रे, क्वेश्चन बोलतो काय? अच्छा, एक जनरल गोष्टी डिस्कस करूया. ऍप्लिकेशन वरचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे. बाळांनो, ऍप्लिकेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन विचारतील क्वाड्रॅटिक मध्ये. जसे की टॅप अँड टँक हा एक टाइप आहे, एज है ना हा एक टाइप आहे, त्याच्यानंतर डिवायझर डिव्हिडंड हा एक टाइप आहे, त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ द रूट हा एक टाइप आहे, बरोबर ना. सम किंवा प्रोडक्ट ऑफ कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर हा एक टाइप आहे, बरोबर ना. तर काही गोष्टी नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. बघा, क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना करायचं काय, सुरुवात कुठून करायची? एकदा क्वेश्चन छानपैकी रीड करायचा. कोणता पण क्वेश्चन असू द्यात, रीड केल्यानंतर जर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कंपेअर केली असेल, कंपेअर केलं म्हणजेच काय रे, सपोज रीमाज एज इज 5 years मोर दॅन सीमाज एज. अबे कंपेअर केले ना, रीमाचं एज कुणाशी केलं? सीमाच्या एजनी. कितीने मोठे? 5 years रे. किंवा हे असं इथं बघा ना, या क्वेश्चन मध्ये काय बोलतो की 2 टँक आहेत, एक छोटावाला एक मोठावाला, एक टाकी त्याला भरायची, बरोबर ना. ऑब्वियस आहे मोठावाला जो टॅप आहे तो लवकर फिलअप करेल तुमच्या टँकला, आणि जो छोटावाला टॅप आहे तो उशिरा फिलअप करेल, बरोबर. आता याने काय सांगितलं, जो छोटावाला आहे तो मोठ्यापेक्षा एवढ्या वेळा जास्त वेळ घेतोय, म्हणजे कंपेअर केलं ना त्याने मोठ्याला. तर बाळांनो, सॉल्व्ह करत असताना क्वेश्चनला काय करायचं रे, ज्याच्याशी कंपेअर केलं त्याच्याशी त्याला मानायचंय, त्याला काय करायचंय? मानायचंय. मग क्वेश्चन रीड करू. क्वेश्चन काय बोलतो रे, अ टँक कॅन फिल कम्प्लिटली इन 2 hours, बरोबर ना. इफ बोथ द टॅप्स आर ओपन, ओके, इफ ओनली वन ऑफ द टॅप्स इज ओपन ऍट अ गिवन टाइम, then the smaller tap takes 3 hours more than the larger one. बघा, स्मॉलर टॅप जो आहे ऑब्वियस आहे ना बाळांनो. जर मी म्हटलं हा एक टँक आहे, एक छोटावाला टॅप आहे, हा अबे टॅप म्हणजेच काय? नळ. आणि हा मोठावाला टॅप आहे, हा लवकर पाणी भरेल ना बाबांनो, हा उशिरा पाणी भरेल, बरोबर ना. मग हीच गोष्ट कंपेअर केली. त्याने काय विचारले की बाबा हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक टू फिल टँक कम्प्लिटली. प्रत्येक जो टॅप आहे स्वतः इंडिव्हिज्युअली तो टँक फिल करण्यासाठी किती वेळ घेईल, ही गोष्ट मला फाइंड करायची. कारण मी तुम्हाला आता सांगितलं होतं की गोष्ट सॉल्व्ह करण्याच्या अगोदर, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर कुणाला मानायचं? ज्याला कंपेअर केलंय त्याला मानायचं. मला सांगा रे, कुणाला कंपेअर केलंय? कंपेअर केलेलं कुठं दिसतंय रे? मला इथं दिसतंय कंपेअर केलेलं. The smaller tap takes 3 hours more than larger tank. कुणाशी कंपेअर केलं? लार्जर टँकशी. ए राजन्नो, मग आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना कन्सिडर करायचं म्हणजे मानायचं. कुणाला मानायचं? ज्याच्याशी कंपेअर केलंय त्याला. इथं असं लिहायचं, लेट, बरोबर ना. लार्जर टँक takes X hours टू फिल, बरोबर ना. फिल दी टँक. अडचण आहे का? नाही अडचण. देअरफॉर आता फ्रॉम गिवन कंडिशन मला सांगा स्मॉलर टॅपचं किती तासांनी ते भरेल हे इथून काढू शकतो ना आपण. कसं करायचं रे? काय बोललं ते? स्मॉलर टॅप टेक्स 3 hours मोर दॅन दी लार्जर टँक. मला सांगा, लार्जर टँक 1 hours लागतात त्याला टाकी भरण्यासाठी, स्मॉलर टँकला लार्जर पेक्षा 3 तास जास्त लागतात. देअरफॉर काय बोलणार? देअरफॉर स्मॉलर टँक टेक्स
स्मॉलर टँक टेक्स x + 3 hours, बरोबर ना, टू फिल दी टँक, टू फिल दी टँक. अडचण आहे का सर? काहीच अडचण नाही. जर या दोन गोष्टी काढल्या ना मला करायचं काय लक्षात घ्या. आपल्याला करायचं काय की बाबा जर टँकचा क्वेश्चन आला की नाही, एक स्मॉलर वाला x + 3 hours ने टाकी भरतो, जो लार्जरला काय करतो x hours लागते त्याला टाकी भरण्यासाठी. दोघे जण इंडिव्हिज्युअली एका तासामध्ये किती टाकी भरेल ही गोष्ट काढायची. ती कशी करायची हे असं करायचं. देअरफॉर काय बोलणार आपण, लार्जर टँक फिल्स, लार्जर टँक फिल्स, बरोबर ना, 1/x ऑफ द टँक इन 1 hour. ठीक है. अँड स्मॉलर टँक फिल्स 1/x + 3 of tank in 1 hour. 1 hour. हे बाबांनो लक्षात ठेवायचं, टँक आणि टॅपचा क्वेश्चन आला की एका पर युनिट किंवा पर तासानंतर गोष्टी काढायच्या. ठीक आहे. मग मला तरी सांगा ते काय बोलतोय, जर दोन्ही टॅप ओपन केले तर हा टँक किती तासामध्ये भरतो रे? 2 तासामध्ये भरतो, बरोबर ना. मग एका तासामध्ये दोन्ही जर टॅप माझे ओपन असतील तर एका तासामध्ये किती टँक भरेल रे? ती गोष्ट त्याचं इक्वेशन बनवायचं, बरोबर ना. त्याचं इक्वेशन बनवण्यासाठी काय करणार रे आपण, देअरफॉर इथं असं बोलणार, देअरफॉर, बरोबर ना, फ्रॉम गिवन कंडिशन आपण काय लिहू शकतो रे, 1/x + 3 इज इक्वल टू 1/2. हे जे इक्वेशन लिहिले, अबे हे काय लिहिलंय, स्मॉलर टँकने एका तासामध्ये किती युनिट तुमचा टँक भरला, लार्जर टॅपने तुमचा एका तासामध्ये किती युनिट टॅप भरला, बरोबर ना. या दोघांची ऍडिशन केली तर दोघांनी मिळून एका तासामध्ये किती युनिट टँक भरला हीच गोष्ट निघेल ना. हे अरे बरोबर ना, अडचण नाही. यस सर काहीच अडचण नाही. मग मला सांगा हे तर इक्वेशन पाहिजे होतं, हे तर सॉल्व्ह करायचं होतं. मग मला सांगा हे इक्वेशन कसं करायचं रे. हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, क्रॉस मल्टिप्लाय, इथं x + 3 आला, इथं मल्टिप्लाय x आला, या दोघांचं मल्टिप्लाय आले काय रे, x × x, x² + 3x इज इक्वल टू काय म्हणला, 1/2. अबे 2 इथं डिवाइड करतो, इकडे गेल्यावर काय करेल, मल्टिप्लाय करण्याच्या अगोदर x + x काय असतं रे, 2x + काय असतो रे, इथं 3 येणार आहे, होल डिवाइडेड बाय खाली काय येणार आहे, x² + 3x इज इक्वल टू काय आला रे, 1/2. करा ना क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय येते रे, 4x + 6 इज इक्वल टू x² + 3x. अडचण आहे का सर? काहीच अडचण नाही. अबे हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं ना बाबांनो. आतापर्यंत दिवसभर हे सॉल्व्ह करतोय आपण. काय येतं रे, x² + 3x. अरे हे सगळं पलीकडे पाठवलं, प्लसचा मायनस झाला, इथं पण मायनस झाला, इज इक्वल टू 0. अबे काय आलं, x² हा दोघांचं सबट्रॅक्शन -x आला. अबे बरोबर ना, -6 इज इक्वल टू 0. अबे मग याचं मला सांगा ना, कोणते पण मेथड वापरा, फॅक्टरायझेशन वापरा, दोघांचं मल्टिप्लिकेशन -6, ऍडिशन किती आलं पाहिजे, +1, 3 2 जा. अरे बरोबर ना, 3 ला इथलं सिम्बॉल, इथं ऍडिशन माझं निगेटिव्ह मध्ये, मल्टिप्लिकेशन ते पण निगेटिव्ह मध्ये. मोठ्याला मला मायनस, छोट्याला प्लस करावं लागेल ना. अरे लिहिताना कसं लिहिणार आहे, x² - 3x + 2x -6 इज इक्वल टू 0. अबे दोघातून कॉमन कोण निघालं मॅम, x निघालं, x - 3 राहिला, +2 कॉमन निघाला, x - 3 इज इक्वल टू 0. अबे म्हणजेच काय येणार रे, x - 3 × x + 2 इज इक्वल टू 0. अबे इथून तर सॉल्व्ह करू शकाल ना तुम्ही. म्हणजे x इज इक्वल टू किती आला रे, +3 आला, और x इज इक्वल टू किती आला रे, -2, बरोबर ना. बट ते लिहायचं कसं ही पण गोष्ट आपण इथं बघूयात. काय करायचं, देअरफॉर x - 3 इज इक्वल टू 0 और x + 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू आला -2. बट x ला अजून काय केलं रे, x इज द नंबर ऑफ आवर्स टू फिल द टँक बाय बिगर टॅप. अबे नंबर ऑफ आवर्स निगेटिव्ह असतील का सर, नसतील ना. म्हणजे ही गोष्ट पॉसिबल आहे का, नाही. देअरफॉर काय लिहिणार, ॲज x इज नंबर ऑफ आवर्स, बरोबर ना, टू फिल दी टँक
बाय बिगर टॅप आणि तो किती आलाय 3 आलाय. देअरफॉर मला सांगा नंबर ऑफ आवर्स बरोबर ना टू फिल दी टँक बाय स्मॉलर टॅप किती येणार बे. स्मॉलर टॅप तो ए आहे x + 3 दॅट इज x ची व्हॅल्यू किती आली रे. x ची व्हॅल्यू 3 आली. 3 + 3 किती आला रे 6 आवर्स बरोबर ना. हे हायलाइट करायचं. अबे काय अडचण आहे का. काहीच नाही. करायचं काय रे. जर मला क्वेश्चन मध्ये गोष्टी कम्पेअर केल्या असतील तर मी काय करणार आहे रे. ज्याला कम्पेअर केले त्याला मानणार आहे. हीच फक्त याच्यामध्ये लॉजिक आहे. अडचण आहे का. काहीच नाही. चला मग आपण वेळ न घालवता छान नेक्स्ट क्वेश्चन बघूयात है ना. PYQs आहेत बघा. PYQs आहे. एकदा क्वेश्चन रीड करा. मी तोपर्यंत पुन्हा एकदा पाणी पितो. ओके एक मला सांगा रे क्वेश्चन काय बोलतो. अबे लिहिताना कसं लिहायचं गिवन है ना. क्वेश्चन एकदा रीड करूयात. A dealer sells a toy for 24 rupees. Okay, sir. And gains as much as profit as the cost price of the toy. Find the cost price. Okay. मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला काय दिले रे है ना. गेन पर्सेंटेज कुणा एवढा आहे. कोस्ट प्राइस एवढा आहे ना. कम्पेअर आताच एक गोष्ट सांगितली. क्वेश्चन मध्ये एखादा डाटा घेऊन देत असताना एकमेकाशी कम्पेअर केलं. ज्याला कम्पेअर केलं त्याला मानायचं. इथे कम्पेअर काय केलं रे. जर क्वेश्चन रीड केला तर डीलर सेल्स अ टॉय सेल केले किती रुपीजला 24. अरे म्हणजेच गिव्हन डाटाला ना सेलिंग प्राइस त्याला SP बोलतो. किती आहे रे 24 आहे बरोबर ना. अजून काय रे गिव्हन कोमा मध्ये तुमचा गेन पर्सेंट दिलाय. अरे काय दिलाय इथं दिलाय गेन पर्सेंटेज. तो गेन पर्सेंटेज कुणा एवढा रे कोस्ट प्राइस एवढा आहे. आणि तुम्हाला कोण काढायला सांगितलंय कोस्ट प्राइजच काढायला सांगितलंय. मग मला सांगा गेन पर्सेंटेज म्हणजेच काय बाबांनो प्रॉफिट पर्सेंटेज. तो सध्या क्वेश्चन मध्ये कुणा एवढा दिलाय कोस्ट प्राइस एवढा. म्हणजे कुणाला कम्पेअर केलंय कोस्ट प्राइसला. अबे मग मला तुम्ही सांगा इथं अजूम लेट कन्सिडर कुणाला करायचं कोस्ट प्राइसला. मग मला सांगा देअरफॉर लेट काय बोलणार आहे कोस्ट प्राइस ऑफ टॉय इज इक्वल टू किती असेल x असेल. अबे किती असेल x. देअरफॉर तुमचा x पर्सेंटेज किती झाला रे तो कोस्ट प्राइस एवढाच झाला ना. अबे तो पण किती असणार आहे x. अबे त्याने काय दिलेलं होतं आपल्याला. त्याने दिलं होतं की गेन पर्सेंटेज दिले ना आपल्याला. तर मला सांगा ना मग इथं तुमचा गेन पर्सेंटेज काय लिहिणार तुम्ही. गेन पर्सेंटेज किती झाला x पर्सेंटेज झाला ना. कोस्ट प्राइस एवढाच झाला. ओके सर नो इश्यू. मग तुम्हाला आठवतंय का रे तुम्ही फॉर्म्युला शिकला असेल गेन पर्सेंटेज म्हणजेच प्रॉफिट पर्सेंटेज. ठीक आहे. मग प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला कसा असतो रे. आधी प्रॉफिट तर काढूयात. अबे प्रॉफिट म्हणजेच काय एखादी वस्तू घेतली आणि विकली. जर विकली जास्त रुपीजला घेतली कमी रुपीजला बरोबर ना. जो शिल्लक राहतो तो काय राहतो प्रॉफिट. आणि तो जर पर्सेंटेज काढायचा असेल तर डिवायडेड बाय जेवढ्या रुपीजला घेतली त्यालाच बोलायचं कोस्ट प्राइस. डिवाइड करायचं असतं. येस सर आठवतोय फॉर्म्युला. म्हणजे काय असतो रे प्रॉफिट पर्सेंटेज तुमचा ऍक्च्युअल प्रॉफिट असतो अपॉन खाली काय असतं रे कोस्ट प्राइस असतं. ठीक आहे. इंटू काय करणार तुम्ही 100 करणार बरोबर. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे तुमचा सेलिंग प्राइस मायनस कोस्ट प्राइस अपॉन खाली काय असतं कोस्ट प्राइस. त्याला मल्टिप्लाय कशाने करणार 100. हा फॉर्म्युला असतो बघा. आता मग मला सांगा ना गेन पर्सेंटेज तुम्ही बोलला x पर्सेंटेज आहे. मग मला सांगा सिन्स किंवा असं लिहा वी नो दॅट काय लिहिणार रे गेन percentage is equal to selling price minus cost price upon cost price into 100. हा फॉर्म्युला असतो बघा. मग मला सांगा ना गेन पर्सेंटेज क्वेश्चन मध्ये तुम्हाला किती दिले रे. क्वेश्चन मध्ये दिले ना गेन पर्सेंटेज तर कुणा एवढं येते गेन पर्सेंट तर तुमचं कोस्ट प्राइस एवढं आहे ना. मग मला सांगा ना देअरफॉर पुट करताना काय लिहिणार रे इथं x लिहिणार इज इक्वल टू अबे सेलिंग प्राइस किती आहे 24 रुपीज. ओके मायनस कोस्ट प्राइस किती x आहे याला ब्रॅकेट टाका विसरायचं नाही. अपॉनला खाली कोण आहे x आहे
इंटू काय करणार तुम्ही 100. अबे बरोबर का? झालं ना इक्वेशन तयार बाबांनो. करा ना मल्टिप्लाय. मग हा एक्स इथे डिवाइड करतो, इकडे गेल्यावर काय करेल? मल्टिप्लाय. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लाय केलं. अबे हा आला ना -100 इंटू एक्स. मग हे जर लेफ्ट हँड साइडला लिहिलं तर कसं लिहितो रे? एक्स स्क्वेअर प्लस 100 इंटू एक्स मायनस 2400 इज इक्वल टू 0. काय अडचण सर? काहीच अडचण नाही. मग मला सांगा, हे तर सॉल्व्ह करत बसतो ना बाबांनो दिवसभर आपण, की मल्टिप्लिकेशन 2400 ऍडिशन प्लस मध्ये 100. मग इथे लिहा ना. अरे असं करायचं असतंय -2400 ऍडिशन 12 2 जा 24, 12 आणि 2. अबे ऍडिशन सबट्रॅक्शन 10 च्या फॉर्मॅट मध्ये आहे ना. अबे इथे काय करणार मग? तुम्हाला समजतंय का? ओरली हे असे फॅक्टर पडतील. इथे प्लस मध्ये आणायचं आहे, मोठ्याला प्लस, मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह, बारक्याला मायनस. अबे लिहा ना. मग हे सॉल्व्ह करू शकाल का पुन्हा एकदा तुम्ही? येस सर करू शकेल, तुम्ही शिकवलेलं आहे सर्व काय. मग हा पण क्वेश्चन मला कमेंट मध्ये आन्सर पाहिजे. या क्वेश्चनचं किती आहे ते? काय अडचण आहे का? नो सर. ओके देल. ठीक आहे बाळांनो, याचा आन्सर कमेंट करा. बरोबर आहे की चूक आहे मी तुम्हाला कमेंट मध्ये सांगेल. काय अडचण? यस सर, नो इश्यू. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, है ना. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तो क्वेश्चन काय बोलतो? क्वेश्चन आहे एज वाला बाबांनो. क्वेश्चन आहे एज वाला. बघा, एकच थेरी, एकच गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय. जर मला ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती क्वेश्चन आला, ज्याच्याशी कंपेअर केले ती गोष्ट मानायची. क्वेश्चन सिंपल होऊन गेला. मला सांगा, क्वेश्चन रीड करा रे बाळांनो अगोदर. क्वेश्चन जर रीड केला तर क्वेश्चन काय आहे रीड केल्यानंतर? विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. अबे विवेकचं जे वय आहे कुणाला कंपेअर केलं? किशोरला. मानायचं कुणाला? कमेंट करा बरं 2 मिनिटं पॉज घेऊन. अबे कुणाचं एज मानायचं? अरे सर किशोरचं एज मानायचं का? तुम्ही तर सांगितलं ना, ज्याच्याशी कंपेअर केलं त्याला मानायचं असते. ओके देन. मग मला सांगा, हा जो क्वेश्चन आहे लेट सॉल्व्ह करताना काय बोलणार रे? किशोर्स एज. किशोर्स एज इज अबे x years. अबे बरोबर ना? यस सर, नो इश्यू. मग मला सांगा, कंडिशन काय रे? विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years असं ते बोलते. देअरफॉर लिहायचं फ्रॉम गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन. अबे कंडिशन काय? विवेक एज. विवेक्स एज काय बोलतो रे? ओल्डर म्हणजे मोठा आहे कुणापेक्षा? किशोरपेक्षा. किती वर्षाने? 5 वर्षाने. मोठा आहे म्हणजेच काय करायचं रे? जे किशोरचं एज आहे म्हणजेच एक्स मांडलं प्लस 5 years झालं ना बाबांनो. यस सर, 5 years झाला. मग पुढचं क्वेश्चन काय बोलतं रे? देअरफॉर द सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. म्हणजे दोघांच्या रेसिप्रोकलची ऍडिशन एजच्या. अबे किती? 1/6. अल्सो लिहा ना इथं. मग काय दिलंय? ऍज सम ऑफ बरोबर ना? रेसिप्रोकल ऑफ सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ बरोबर एजेस किती दिला रे? इज 1/6. अबे इक्वेशन कसं बनेल मग? इथं बनणार 1 अबे एक्स प्लस इथे काय बनणार रे? याचा रेसिप्रोकल एजचा एक्स प्लस 5. अबे येडे, इथं असं काय बनायला पाहिजे? ठीक आहे, एक्स प्लस 5 बनायला पाहिजे इज इक्वल टू हा 1/6 दिलेला आहे. मग मुलांना हे इक्वेशन सॉल्व्ह करता येईल का रे? येईल का रे पुन्हा एकदा सॉल्व्ह? पुन्हा त्याच गोष्टी करायच्या. अडचण आहे का? नाहीये. मग हा पण क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल का? कारण पुढचं सेशन पण आपलं येणार आहे सायन्स, त्याच्यामुळे आपल्याला जरासं बट हे तर शिकलोच येणार आहे आपण. मग मला काय करा, याचं आन्सर पण कमेंट मध्ये सांगा. आपण कमेंट मध्ये डिस्कस करूयात, कारण हे कसं सॉल्व्ह करायचं हे शिकलोय. इक्वेशन बनवून देतो बाळांनो. इक्वेशन बनवण्यासाठी काय करतात रे? हा क्रॉस मल्टिप्लाय करतात ना. हा आणि हा एकमेकाला काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. इथं आला एक्स प्लस 5 प्लस एक्स आला बरोबर ना, डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार रे? एक्स इंटू एक्स प्लस 5. अबे 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे एक्स प्लस 5 इज इक्वल टू किती येणार होतं रे? 1/6. एक्स प्लस एक्स काय बनणार आहे? 2x प्लस 5 अपॉन
खाली काय म्हणणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. अबे हे असं का होतंय बरं माझ्या आयुष्यामध्ये? इथे काय पाहिजे रे? इथं पाहिजे 5 into x is equal to 1/6. ए बाळांनो करा ना क्रॉस मल्टिप्लाय. देअरफॉर अबे देअरफॉर विसरू नका बरं का. क्रॉस मल्टिप्लाय केलं काय येतं रे? 12x प्लस 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. मग पलीकडे पाठवा ना सगळं. देअरफॉर काय म्हणलं रे? एक्स स्क्वेअर 12x पलीकडे गेला मायनस झाला, प्लस 5 केला -7x बनेल. हा पलीकडे गेला -30 इज इक्वल टू काय म्हणणार आहे? 0. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलोय आपण. 3 मेथड शिकलो बाळांनो. फॉर्म्युला मेथड, त्याच्यानंतर कोणती फॅक्टरायझेशन आणि कम्प्युटिंग स्क्वेअर. कोणती जी आवडेल त्या मेथडने हा क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि याचं आन्सर मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असेल, तुम्ही एन्जॉय केलं असेल. मला कमेंट मध्ये आन्सर सांगायचे आहेत. बरोबर की चूक मी तुम्हाला कमेंट मध्ये आन्सर देईल. ठीक आहे, ओके देन. आजचा जो सेशन आहे तो आपण इथं स्टॉप करूयात. कसं वाटलं लाईक करा, शेअर करा, फॉलो करा है ना. तोपर्यंत बाय बाय.